साखरेचे दर वाढत असताना दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून साखर आयात करण्याचे धोरण आणले जात असल्याची चर्चा आहे। मात्र या धोरणाला पंढरपुरातील शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे। साखर आयात करण्याऐवजी देशातील उपलब्ध साखरेचा साठा बाजारात आणावा अशी मागणी करण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात शेतकरी संघटनाची बैठक पार पडली। देशात तब्बल 48 लाख टन साखरेची तफावत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। साखर कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर साठवून ठेवण्यात आली असल्याचा आरोप करत या साठ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली। साखर आयात केल्यास देशातील साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। त्यामुळे केंद्र सरकारने आयात धोरणाचा पुनर्विचार करून देशांतर्गत साखरेचा साठा वापरावा अशी मागणी पंढरपुरातून करण्यात आली। आज पंढरपूर येथे ऊस दर संघर्ष समितीच्या वतीनं येणाऱ्या हंगामाला कशा पद्धतीने आंदोलन करायचं, आंदोलन दिशा काय असली पाहिजे ह्या ठिकाणी बैठक आयोजित झाली। सगळ्या चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या शेतकरी संघटना एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी ऊस दर संघर्ष समिती स्थापन केलेली आहे। आज या ठिकाणी साखरेचा 60 वर्षांनंतर आज या ठिकाणी 75 रुपये गेलेला आहे। माझी सर्व ह्या देशातील ह्या राज्यातील सर्व माझ्या सर्वसामान्य जनतेला विनंती करणार आहे की तुम्ही किराणा बाजारमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय स्वस्त आहे, फक्त साखर स्वस्त आहे। तरी माझी विनंती आहे की तुम्ही सर्वसामान्य जनतेला विनंती आहे की शेतकरी हा कोलमडलेला आहे, शेतकऱ्याला कधी त्याचं उत्पादन कर्ज भरून आलेलं नाही, तर 100 रुपये प्रमाणे तुम्ही साखर खा। कारण आज सांगा शेंगदाणे 200 रुपये गेलेत, आज तेल 300-350 रुपये किलो गेले। आमची मागणी आहे की ह्या वर्षी जी आता केंद्र सरकारने साखरेचा दर वाढला म्हणून मतदारांना सांभाळण्यासाठी, शहरी लोकांना सांभाळण्यासाठी 10 लाख टन साखर आयात करण्याचा घाट घातलेला आहे। त्याला पहिल्यांदा आमचा विरोध असणार आहे। इथेनॉल बाबतीत सुद्धा ह्या सरकारनं, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, भूमिका घेतली पाहिजे। इतर देशामध्ये 100% इथेनॉल चालणाऱ्या गाड्या आहेत, मग आपल्या देशामध्ये का होत नाही? तर इथेनॉल मिक्स झालं पाहिजे। आज या ठिकाणी साखरेचा तुटवडा जाणवता, हा तुटवडा नाही। आज ही साखर सगळे व्यापारी, चेअरमन आणि एमडी यांच्या संगनमताने त्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत। त्यांच्या साखरेच्या कारखान्या गोडवानला साखर आहे। माझी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे की तुम्ही ह्या साखरेचे सगळे गोडवान चेक करा आणि सील करा। या देशाला 5 वर्ष पूर्ण एवढी साखर या राज्यामध्ये, या देशामध्ये फक्त हे व्यापार तपासणी जर सरकारने साखर आयातीचा निर्णय घेतला आणि गोडवान सीलवर नाही केली तर सर्वसामान्य शेतकरी तरुण आम्ही जाऊन स्वतः आम्ही गोडवाने चेक करू आणि गोडवान सरकारला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगू।